नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक या पदाकरिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेगवेगळ्या वनवृत्ता, टोटल 11 वनवृत्तामध्ये होत आहेत. तर त्याच्यामध्ये काय करायचं, की त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक मोजमाप चाचणीनंतरनं जे विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत रनिंगसाठी, तर त्यांची यादी काय केली, की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला चंद्रपूरचे तर सायमल्टेनियसली सुरू आहेत. एका दिवशी हे करतात. पहिल्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतात आणि दुसऱ्या दिवशी रनिंगचं शेड्यूल लावतात. नाशिक विभागाकरता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे. त्यांची रनिंगसाठीची जी ही आहे लिस्ट ती काय करायची की लावलेली आहे. ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. आता बघा, की यांनी इथे माहिती दिलेली आहे, की परीक्षा कधी झाली होती वगैरे, वगैरे दिलेले आहे. त्याच्यानंतरनं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे, ते एस-सी, एस-टी आणि एस-बी-सी या वर्गांसाठीच होतं. कारण तिथं फक्त याच वर्गाच्या पोस्ट होत्या. तर 19/1 ते 23/1 या कालावधीत काय केलं, की ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि त्याच्यानुसार पात्र आणि अपात्र विद्यार्थ्यांची यादी काय केली, की प्रसिद्ध केलेली आहे. त्यासोबत त्याला ईमेल देखील कळवण्यात येईल. ईमेलनं तुम्हाला ईमेल आले असतील त्यामुळे ठीक आहे. आता ज्यावेळेस धाव चाचणी असणार आहे बघा, धाव चाचणी ज्यावेळेस असेल, तर त्यावेळेस काय करायला लागतं तुम्हाला, परीक्षेचे ऑनलाईन परीक्षेचे ओळखपत्र, स्वतःचे ओळखपत्रासाठी ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड काहीही लागेल, हॉल तिकीट लागेल परीक्षेचं आणि त्याच्यानंतरनं सदृढ असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला काय करायला लागणार आहे तुमच्याकडे. हे प्रमाणपत्र जे आहे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट, ते शासकीय वैद्यकीय अधिकारी, नोंदणीकृत अधिकारी यांच्याकडून प्राप्त करण्याचे असायला लागेल आणि त्याच्यानंतर स्वतःचे वचनपत्र हे सादर करायला लागणार आहे. वचनपत्र सादर करायला लागणार आहे. ते त्याची प्रिंट तुम्हाला सांगेल मी कुठे भेटेल ते. ओके. त्याच्यानंतरनं बघा, आता रनासाठी तुम्हाला रनिंगसाठी तुम्हाला शूज कंपल्सरी आहेत. तुम्हाला शूज असेल, शूज नसेल त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. लक्षात घ्या, की जेव्हा विद्यार्थ्यांना शूज नसेल त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. त्याच्यानंतरनं सदरची धावणी ही आर-एफ-आय-डी बेस्ड ट्रेनिंग सिस्टमवरती वापरण्यात येतं. त्याच्यामध्ये काय केलं, की तुमचे आर-एफ-आय-डी दिलेले असतात प्रत्येकाला आणि ते काय करतात, की वेगवेगळ्या टप्प्यावरती 3 टप्प्यावरती तुम्हाला काय करण्यात येते, हे रीडिंग घेण्यात येणार. ओके. सुरुवातीच्या टप्प्याला, मध्ये आणि शेवटी अशा 3 ठिकाणी हे आर-एफ-आय-डी लावलेले असतात, तर ते रेकॉर्ड होणार नाही. अन्यथा काय होणार, की तुमचं रेकॉर्ड होणार नाही. ओके. तुम्हाला तिथून जाणं आवश्यक आहे तिथूनच. अदरवाईज तुमचं रेकॉर्ड होणार नाही. त्याच्यानंतर आर-एफ-आय-डी सिस्टमसाठी तुम्हाला प्रत्येकाची ₹100 तुम्हाला काय करायला की डिपॉझिट द्यायला लागेल आणि जसं तुम्ही आर-एफ-आय-डी परत द्याल, तर तुम्हाला काय करायला लागतं, की ते परत दिली जाते. ओके. परत दिली जाते कारण ते आर-एफ-आय-डी हे आहे. आता ठिकाण कुठं आहे बघा, ते आहे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, मुंबई, नागपूर महामार्ग टोल नाका, इगतपुरी, पिंपरी जवळ इथे असणार आहे आणि धावणी चाचणीचा पत्ता बघा इथं आहे. इथे दिलेला पत्ता, या पत्त्यावर तुम्ही काय करायचं, की जायचं आहे. तुम्हाला फोन या नंबरवरती तुम्हाला काही अडचण आली तर इथं फोन करू शकता. आता कसं जायचं आहे त्याची टिप दिलेली आहे. धावणीसाठी तुम्हाला इगतपुरी रेल्वे स्टेशनवरून जायचं आहे किंवा बस स्थानकापासून पिंपरी सदो गावाकडे जाणाऱ्या ऑटो रिक्षामध्ये उपलब्ध असतील. म्हणजे तुम्हाला इगतपुरी स्टेशनला जायचं आहे. मुंबईकडून येत असाल, तर मुंबईपासून कुठलीही रेल्वे पकडा, इगतपुरीला थांबतेच थांबते. इगतपुरीला उतरायचं आहे आणि इगतपुरीवरनं बस स्टँडवरून काय करायचं, की पिंपरी एक गावाकडे जाणाऱ्या ऑटो रिक्षामध्ये तुम्हाला जायचं आहे. आणि इगतपुरी रेल्वे स्टेशन बस स्टॉपपासून संध्याकाळी 5 किलोमीटर आहे. Google मॅप लोकेशनवरनं हे लोकेशन टाकून काय करू शकता, तुम्ही जाऊ शकता. आता बघा कधी असणार आहे? हे असणार आहे 31/1/2024, 1/2/2024 आणि 2/2/2024 म्हणजे 31 तारखेपासून असणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून असणार आहे. अनुक्रमांक 1 ते 900 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतरनं 10:30 वाजता महिलांसाठी आहे 901 ते 1800 900 विद्यार्थी आहेत आणि दुपारी 2:30 वाजता असणार आहे 1801 ते 2726 ह्या महिला उमेदवार आहेत सगळ्या. महिला उमेदवार. पुरुष उमेदवारांचा 1 तारखेला आहे 2 वाजता आहे. 2 वाजता 1 ते 1500 विद्यार्थी हे सगळे 1500 विद्यार्थी राहणार आहे आणि 2 तारखेला सकाळी 7 वाजता अनुक्रमांक 1501 ते 3000 1500 विद्यार्थी आणि सकाळी 10:30 वाजता 3001 ते 4500 1500 विद्यार्थी आणि दुपारी असणार आहे ते 4501 ते 5334 टोटल 8034 एवढे विद्यार्थी आहेत. आता ही यादी त्यांची दिलेली आहे. आता बघा ही यादीनुसार जर तुम्ही बघाल तर क्वालिफाईड मार्क तुम्हाला दिलेले आहेत विद्यार्थ्यांचे आणि 120 पैकी किती विद्यार्थी आहेत ते. आता इथे क्वालिफाईड, क्वालिफाईड, क्वालिफाईड हे सगळे विद्यार्थी क्वालिफाईड आहेत. ओके. ही लिस्टमध्ये सगळे काय विद्यार्थी क्वालिफाईड आहेत. आता बघूयात की डिस्क्वालिफाईड कोणता विद्यार्थी आहे का? नॉट क्वालिफाईड किंवा डिस्क्वालिफाईड. ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे. आय थिंक सगळ्या क्वालिफाईड विद्यार्थ्यांचीच यादी आहे ही.
त्याच्यामध्ये डिस्क्वालिफाईड बहुतेक त्यांनी मेन्शन केलेले नाही आहेत. Google मॅपची लोकेशनही दिलेली आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, की बघा हं, हं. एवढे विद्यार्थी आहेत 5,334 एवढे विद्यार्थी आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी कुठे जायचं आहे ते. त्याच्यानंतर याच्यावरती तुम्हाला स्वतःचं सही करायची आहे इथे प्रिंट काढून सही करायची आहे. दिनांक, तारीख टाकून सही करायची आहे. तुम्हाला रनिंगला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं असं आहे, की हे तुम्हाला शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याकडून हे फॉर्म भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे लोकेशन आहे. या लोकेशनवरती तुम्हाला काय करायचं आहे, की जायचं आहे. ओके. त्या लोकेशनवरती जायचं आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.